दफन करणाऱ्या शिवछत्रपतींसाठी आपण इथे जमलेलो आहोत. पण शिवछत्रपतींसाठी जमलो म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी बिलकुल जमलेलो नाही आपण. कारण अभिवादन उच्च पदावरील हयात नसलेल्या व्यक्तीला केलं जातं. पण आजही भीमा नदीच्या खळखळत्या पाण्यात, सह्याद्रीच्या वाऱ्यात, प्रतापगडाच्या पायथ्यात आणि लाखो करोडो मराठ्यांच्या हृदयात शिवछत्रपती हयात आहेत आणि उच्च नव्हे तर अत्युच्च पदावर आहेत. खरं तर माझ्या अध्यक्षीय वक्तव्यास सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्व शिवभक्तांच्या मनातील असणाऱ्या महाराष्ट्राबद्दलच्या अभिमानाला, मराठी माणसाबद्दलच्या आपुलकीला आणि शिवछत्रपतींबद्दलच्या स्नेहाला माझा जय महाराष्ट्र. माझ्या अध्यक्षीय वक्तव्यास सुरुवात करण्याआधी तुम्हाला एका गोष्टीबाबत सूचित करतो. मी काय आज तुम्हाला इथे शिवछत्रपती कोण होते, त्यांनी काय केलं, त्यांचा पराक्रम किती, प्रताप किती हे सांगण्यासाठी इथं आलो नाही. ते आपल्या वाबेवाडीच्या मावळ्यांनी आधीच सांगून टाकले. खरं तर मला वाटतं ते सांगायची गरजही नाही. कारण आपण महाराष्ट्राच्या त्या पवित्र भूमीतून येतो जिथे लहान मुलाला देवाच्या आधी शिवछत्रपतींची पूजा करायला शिकवली जाते. आणि ते शिकवत गेलंय पाहिजे. कारण ज्या माणसामुळे आज समोर बसलेल्या या मानात ताट आहेत, त्या ताट मानांनी स्वतःबद्दलचा स्वाभिमान आणि या महाराष्ट्राबद्दलचा अभिमान जागृत ठेवा. आज अनेक फॉरेनर्स बाहेरून भारतात येतात आणि त्यांना आश्चर्य वाटतं की वेगवेगळे धर्म, जात, पंथ, प्रदेश, राज्य असलेले व्यक्ती सुद्धा या सणास आपलं मानतात आणि साजरे करतात. कारण त्याच साक्षी आहे. छत्रपतींच्या एका बाजूला जर का सरलष्कर हंबीरराव मोहिते असतील तर दुसऱ्या बाजूला आरमार प्रमुख दौलत खान देखील होते. ज्यावेळेस बाहेरचे लोक आपल्या छत्रपतींचा इतिहास वाचतात त्यांना आश्चर्य वाटतं. कारण जगाच्या पाठीवरती त्यांनी पहिल्यांदा असा एक राजा पाहिला असावा ज्याने कधी कोणाच्या मानेवर तलवार ठेवून त्याला धर्म बदलण्यास प्रवृत्त केलं नाही, कधी शौक फरमावला नाही. स्वतः राजा असून देखील गरिबाच्या ताटीत जाताना आणि त्या गरिबाच्या ताटातलं खाताना कधी त्याला संकोच वाटला नाही. स्वतःच्या आधी कायम राहतेला प्राधान्य दिलं. धर्मभेद कधीच मानला नाही. कारण आमच्या छत्रपतींसाठी एकच धर्म होता आणि तो धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म. समर्थ रामदासांनी अनेक मनाचे श्लोक लिहिले. त्या मनाच्या श्लोकामध्ये उभ्या महाराष्ट्राच्या मनातील एक श्लोक लिहिला गेला. तो श्लोक पुढील प्रमाणे की या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी यायचा राहिला नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे, राजे तुम्हा कारणे. पण आज आपण महाराष्ट्र धर्म विसरून गेलो. महाराष्ट्राची सद्यस्थिती पाहता महाराष्ट्र धर्म म्हणजे काय हेच काहींना माहित नाही. आमचा महाराष्ट्र धर्म फक्त 1 मे आणि 19 फेब्रुवारीला जागृत होतो आणि दुसऱ्या दिवशी तो निद्रिस्त असतो. एक फोटो घेऊन त्याच्या बॅकग्राऊंडला एक गाणं लावलं, कॅप्शनला जय महाराष्ट्र टाकून समोर भगव्याचे 2 इमोजी टाकले म्हणजे झाला आमचा महाराष्ट्र धर्म, संपलं आमचं कर्तव्य. असं नव्हे. आम्ही महाराष्ट्र दिनाला, शिवजयंतीला एक सरकारी सुट्टी म्हणूनच पाहतो. शिवजयंती येऊन सुद्धा छत्रपतींचे विचार आचरणात आणू शकलो नाही याच्या दुःखापेक्षा ती शिवजयंती रविवारी आली आणि आमची एक एक्स्ट्राची सरकारी सुट्टी मिस झाली याचं दुःख आम्हाला जास्त वाटावं. खरं तर आपल्याला शिवछत्रपती आणि महाराष्ट्र धर्म समजलाच नाही हो. छत्रपती म्हणल्यावर आपल्याला डोक्यात काय येतं? डोक्यावर जिरेटोप, गळ्यात कवड्यांची माळ, पाठीला ढाल, हातात तलवार, घोड्यावर स्वार आणि मुखावाटे हर हर महादेवचा जय जयकार. बस एवढंच. याच्या पलीकडे आम्ही कधी छत्रपती पाहिलेच नाही. आणि आपल्या अशा दृष्टिकोनामुळे आज महाराष्ट्र विकासापासून दूर जातोय. आणि या महाराष्ट्राची, या मराठी माणसाची घरी जर का पुन्हा नीट बसवायची असेल तर राजे पुन्हा या असं म्हणायची गरजच लागता कामा नाही. प्रत्येक मराठीने जर का वेडात मराठी वीर दौडले 7 याच्याऐवजी वेडात मराठी वीर दौडले 1 7 ही विचारसरणी अवलंबली महाराष्ट्राला विकासापासून कोणीच लांब नेऊ शकत नाही. आमचे छत्रपती म्हणायचे आपलं हे राज्य, हे श्रींचं राज्य आम्ही हात तंजावर ते तहत पेशावर करू. आणि आज आपल्याला म्हणायची वेळ आली पाहिजे की आमच्या महाराष्ट्राची कीर्ती आम्ही हात तंजावर ते तहत स्वर्ग लोक करू. आणि छत्रपतींच्या कानावर देखील त्यांच्या मावळ्यांनी आज केलेलं महाराष्ट्राची कीर्ती पोचली पाहिजे. 350 वर्षापूर्वी आपल्या छत्रपतींनी जे केलं, ज्या अडचणींना ते समोर झाले, आज वेगळ्या अडचणी आपल्या समोर आहेत. भ्रष्टाचार, बेरोजगारी, निरक्षरता, समाजातील स्त्रियांवरील अत्याचार याविरुद्ध प्रत्येक मराठीने उभं राहिलं पाहिजे. त्या सर्व अडचणींना मराठ्यांनी बनवलेल्या कफनमध्ये कायमचं दफन करून टाकलं पाहिजे. खरं तर कधी विचार केलाय का तुम्ही आपले छत्रपती महान का होते? काय केलं होतं असं आपल्या छत्रपतींनी की साक्षात रामदास म्हणतात, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. का आपल्याला पुस्तकात शिकवलं गेलं शिवरायांचेच 8वे रूप? का शिकवलं गेलं शिवरायांचाच 8वा प्रताप? का सांगितलं गेलं शिवरायांचीच 8वी साक्षेप भूमंडळी? का मागाशी गोडसे सरांनी वर्णन केलं की शिकायचं असेल तर शिवचरित्रातून शिका. कारण अतिशय तर्कसंगत आणि तर्कशुद्ध आहे ते. असं तुम्ही आतापर्यंत अनेक राजांचे इतिहास वाचले असतील, त्यांच्यात त्यांचे रंगमहाल, त्यांचा जनाना, त्यांचं हे त्यांचं ते बरंच काय काय वाचलं असेल. पण जगाच्या पाठीवरती असा एकमेव राजा आहे
की ज्याने कधी कोणत्याही किल्ल्यावर रंगमहाल बांधला नाही, कधी शौक फरमावला नाही. आमच्या छत्रपतींना अवघं 50 वर्षाचं आयुष्य लाभलं, पण 50 वर्षाचं आयुष्य असं जगलं की आज 350 वर्ष होऊन सुद्धा परदेशातील आर्मी सुद्धा आमच्या छत्रपतींच्या गोरिल्ला वॉरफेअर म्हणजे ज्याला आपण गनिमी कावा म्हणतो त्याचा अभ्यास करते. खरं तर माझ्या अध्यक्षीय वक्तव्यास विराम देण्यापूर्वी एकच गोष्ट सांगतो. वाचायचं असेल तर शिवचरित्र वाचा, पाहायचं असेल तर शिवरायांचं रूप पहा, आणि कोणून प्रेरणा घ्यायची असेल तर शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या श्रीमान रायगडाची किंवा धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या त्या वडू बुद्रुकची तिथून प्रेरणा घ्या. एवढं बोलून मी माझ्या अध्यक्षीय वक्तव्यास विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.